लहान मूल आहे म्हणलं हे खूप महत्त्वाचं आहे गाईज. दिस इज अ सो इम्पॉर्टंट. सो असं काहीसं मी यूज करत नाही आहे त्याचा वापर पळगायला. सो त्याच्या हॅलो सांगली. तर मी तुमची प्रियांका सांगली. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर ना आता मी सध्याच्या सिच्युएशनला 2 मुलांची आई आहे. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं किंवा ज्या नवीन मम्मी आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा ते माहिती करून घ्यायचं असतं की बाबा आपण 2 मुलांची आई आहोत तर आपल्या बॅगेमध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे, काय नको आहे, इमर्जन्सीला आपल्याजवळ काय असायला पाहिजे. तर हे सगळं मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे. तर मी न्यू मम्मा आहे, एक सोडून तर 2 मुलांची आई आहे आणि मी जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते असं काही वेगळं नसणार आहे की जे तुम्ही माझ्यासोबत रिलेट करू शकाल. असं काही नाही की बा हाँ है ठीक आहे चलो इसके ब्लॉग में ऐसा कुछ नाही आहे. तर असं काही नसणार आहे. जे मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते खरंच आपल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना रिलेटेबल आहे की ज्या नवीन मम्मी आहेत त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती पाहिजेत किंवा माहिती नसेल तर त्या माहिती होतील. आणि इव्हन याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर वाटत असेल की बाबा माझ्याकडे ह्या गोष्टी असायलाच पाहिजेत तर त्या तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करू शकता. कारण इव्हन जर तुमच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल तुम्ही मला पर्सनल मेसेजसुद्धा करू शकता किंवा इन्स्टालासुद्धा मला DM करू शकता. तर चलो तर तुम्हाला दाखवते मी एक्झॅक्टली मी माझ्या बॅगेमध्ये सध्याच्या सिच्युएशनला काय कॅरी करते. तर चला, ही आहे माझी छोटीशी बॅग. आय डोंट नो छोटी वाटते की नाही पण बऱ्यापैकी छोटी आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. ही एवढ्या साईजची घेण्यामागचं कारण म्हणजे काय की सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजेत. आता लहान 2 मुलं आहेत माझ्यासोबत म्हटल्यावर त्यांना लागणारे सगळ्या गोष्टी, पाण्याची बॉटल असू दे इतर कोणतीही गोष्ट असू तर सगळ्या गोष्टी माझ्याजवळ असायलाच पाहिजेत. हा बॅगमध्ये आणखी 2 पाऊच असतात जो की हा पाऊच आहे. याच्यामध्ये ज्या गोष्टी नेसरी आहेत जसे की लिपस्टिक, वॅसलीन, बॉडी लोशन, लिप बाम, आय शॅडो किंवा लायनर अशा गोष्टी मी याच्यामध्ये कॅरी करते. तुम्हाला बघायचं तर दाखवते. त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग काजळ पेन्सिल आहे आणि हा छोटासा मला पाऊंडचा मॉइश्चरायझर मिळाला होता. मी एका ठिकाणी सहज बाजारमध्ये गेले होते तिथं मला हा पाऊच मिळाला, सॉरी छोटा पॅकेट मिळाला. तसं मी घेतला. हा छोटासा आहे आणि कुठेही कॅरी करता येतो सहज. सेकंड थिंग हा झुडिओचा लायनर आहे. आता झुडिओचे जे कस्टमर आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. तर झुडिओचा लायनर आहे जो की खूप बेस्ट आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. जर ज्यांच्या घराजवळ कोणा तुमच्या एरियामध्ये झुडिओ असेल तर तुम्ही हे मस्ट बाय करा, खूप छान आहे. नेक्स्ट हुडा ब्युटीची लिपस्टिक आहे जी की माझी खूप फेवरेट आहे आणि सध्या मी लावलेली आहे ती सुद्धा हुडा ब्युटीच आहे. त्यासोबत माझं सगळ्यात फेवरेट अंबरचं नेल पेन जे की खूप छान आहे, म्हणजे लाँग लास्टिंग आहे, उडत नाही लवकर. तुम्ही कितीही पाण्यात काम करा किंवा पाण्यात काम करू नका पण हे लाँग लास्टिंग आहे. कुठेतरी इमर्जन्सी आहे आणि मला वेळ नाही आहे पार्लरला जायला सो मी एव्हरयूजचं स्क्रब ठेवते जवळ कायम, जेणेकरून मला वेळ मिळाला तर मी किंवा प्रवासातसुद्धा मी स्क्रबिंग करू शकते. त्यामुळे हा छोटा मिनी व्हर्जन मी ठेवलेला आहे. त्यासोबतच हा पाऊंडचा पावडर आहे जो की कधीही इमर्जन्सीला असावा जवळ. फाउंडेशन आपण यूज करतोच पण एखाद्याला फाउंडेशन कॅरी करता नाही आलं किंवा एखादं विसरलं तर इमर्जन्सीला आपण पावडर यूज करू शकतो. त्यासोबतच हा माझा आहे एअरपॉड जो की कानात घालून वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात फेमस वॅसलिनचं बॉडी लोशन आहे जे की सगळेजण यूज करतात आणि सिम्पल आहे. मी काही जास्त एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते अशातला काही भाग नाही. जे माझ्या बॅगमध्ये आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असं काहीच आहे. बेला विटाचं सनस्क्रीन आहे जे की लास्ट 2-3 मंथ्स मी यूज करते. सध्या मी वेगळा ब्रँड ऑर्डर केला आहे आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. हा झाला एक पाऊच जो की माझ्या बॅगेमध्ये कायम असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही छोटीशी कापडी बॅग आहे ज्याच्यामध्ये असतील म्हणजे जसं की पेनड्रॉय म्हणा किंवा चार्जर म्हणा तर मी याच्यामधून हे कॅरी करते आणि हे कॅरी करायला इझी जातं सो आणि एकदम व्यवस्थित राहतं. त्यासोबतच सेकंड थिंग म्हणजे हे जे की खूप महत्त्वाचं आहे कारण की 2 लहान मुलं माझ्यासोबत आहेत म्हटलं हे महत्त्वाचंच आहे.
कुठेही कधीही बाहेर तुम्ही जात असाल न्यू मम्माच तर हे तुम्ही कॅरी करायलाच पाहिजे, कारण कुठे इकडे तिकडे गेलो पसारा होण्याचं काही कामच नाही आहे. त्याच्यानंतर हा जो ड्रॉप आहे बेबीचा तुम्हाला दिसतो का, नॅझिवियनचा ड्रॉप आहे. दिसत नसेल तर मी यूट्यूबमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी मी मेन्शन करेन ज्या की नेसेसरी आहेत. अशा अदर ज्या गोष्टी आहेत त्या मी काय मेन्शन करणार नाही, कारण की त्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. आता हा आहे नॅझिवियनचा नसल ड्रॉप जो की पिडियाट्रिक आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या कन्सल्टनुसारच वापरायचा. कोणतेही मेडिसिन कोणतेही यूट्यूबर किंवा कोणतीही लेडीज तुम्हाला सांगते, कोणतीही लेडीज प्रेफर करते म्हणून तुम्ही अजिबात तो यूज करू नका. त्याच्यासोबतच आणखी आहे त्या 2 गोष्टी, म्हणजे ह्या खूप माझ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डिलिव्हरीनंतर मला डॉक्टरने ह्या दोन मेडिसिन आहेत ज्या की कंटिन्यू करायला सांगितलं आहे, मी त्या कंटिन्यू करते आहे. त्याच्यासोबतच आपल्यासोबत लहान मुलं आहे म्हणलं हे खूप महत्त्वाचं आहे गाईज. दिस इज अ सो इम्पॉर्टंट. सो असं काहीसं मी यूज करत नाही आहे त्याचा वापर पळायला. सो त्याच्यानंतर यासोबतच कंगवा जो की खूप महत्त्वाचं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. ट्रॅव्हलिंग असो वगैरे नसो पण हे खूप महत्त्वाचं आहे आणि मोठ्या दातांचं असल्यामुळे हे यूज करणं खूप इझी होऊन जातं. त्यासोबतच बेबीसाठी मी ही पॅरासिटामॉलची बॉटल आहे जी की मला गव्हर्मेंटमधून मिळालेली आहे. जी प्रायव्हेटची होती तो काय मी ब्रँड तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. हा गव्हर्मेंटचा ब्रँड आहे जो की मला गव्हर्मेंट PHCमधून PHCमधून मिळालेला आहे, जो की मी बेबीसाठी यूज करते. की बेबीसाठी दोन्ही बेबींसाठी यूज होतं. हे 5 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही सहज यूज करू शकता, पण त्याचा डोस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही घालू शकता तुमच्या बाळांना. त्यासोबतच मी नेक्स्ट टाईम बोलल्याप्रमाणे हा माझा न्यू फॉक्सटेलचा ब्रँड आहे जो की मी सनस्क्रीन आत्ता ऑर्डर केलेला आहे आणि हे खरंच खूप बेस्ट आहे. बेला विटाचं संपल्यानंतर मी हे कंटिन्यू करणार आहे, पण माझ्या बॅगमध्ये होतं सो तुमच्यामुळे मी ते शेअर करते आहे. त्यासोबत हे माझं वॉच हे काय माझ्या हातात होतं, आत्ता काय मी घातलं नाही आहे. आणि त्यासोबतच हा माझा गॉगल जो की जिकडे जाईल तिकडे हा मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि त्याच्यासोबतच हा माझा स्प्रे. सिझेरियन झाले भाई लोक मेरा. सिझेरियन झाल्यामुळे मला हे जवळ ठेवावंच लागतं. मलाच कशाला पाहिजे, इमर्जन्सीला आपल्या आजूबाजूला कुणाला काही दुखा लागलं तर हे आपण वापरू शकतो. हा डायक्लोफेनॅकचा स्प्रे आहे जो की खूप चांगला इफेक्टिव्ह आहे. कसलंही दुखणं असो आपण ह्याला वापरू शकतो. त्याच्यासोबतच आणखी माझ्या बॅगेमध्ये जर काय आहे विचारायला गेलात की मोस्ट थिंग हे छोटीशी डायरी आहे जी की मला मेडिसिनवरती मिळालेली आहे. आणि हा जो पेन ज्याच्यामध्ये मी कधी काय वाटतं ते सगळं मेन्शन करू शकते. जर माझ्या डोक्यामध्ये काही नसेल बाबा काहीतरी घ्यायचं आहे आणि ते विसरून जाईल त्यामुळे मी लगेच मेन्शन करते, जेणेकरून मला जर कुठं कधी शॉपिंगला गेले किंवा कुठं काही काम असेल आणि मला जर काही घ्यायचं असेल तर मी याच्यावर लगेच नोंद करू शकते वाईज. तर असं माझ्या ह्या बॅगेमध्ये छोटंसं बॅगेमध्ये असतं ना, हा राहिला तो शेवटचा हा खडा, कारण की हा पण माझ्याकडे इकडं वॉच असतं ना इकडं हा कडा घालते. हे बॅगेमध्येच ठेवून लागतं मी इकडे कुठं घालते. तर ही अशी माझी छोटीशी बॅग आहे ज्याच्यामध्ये मी इतकं सगळं सामान कॅरी करते विथ माय लिटल बेबीज. गाईज तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या बॅगेमध्ये आणखी काही कमी पडत असेल म्हणजे कोणतं सामान घ्यात असेल किंवा कोणतं सामान मी घ्यायला पाहिजे ते तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. चलो बाय. आणि हां, लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा, नवीन काहीतरी सांगा मला जेणेकरून मी माझ्यामध्ये सुधारणा करेन. आणि सबस्क्राईब तो भाई बनता है बॉस. चलो बाय.